विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 सुरू केला होता. त्याच्यातल्या चौथ्या प्रश्नापर्यंत आपण आलो होतो. या व्हिडिओच्या शेवटी जो 5वा प्रश्न आहे तो मी तुम्हाला सोडून दाखवेन आणि 6वा आणि 7वा प्रश्न कट झालेला आहे. आता आपण नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत. ऑपरेशन्स ऑन सेट्स म्हणजे संख्यावरील क्रिया. त्याप्रमाणे संख्या असतात, संख्यावर आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे संख्यांची आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार, भागाकार करतो. हे संख्यावरचं ऑपरेशन आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन हे काय ऑपरेशन. तसं सेट्स जे असतात त्याच्यावर पण आपल्याला ऑपरेशन करता येतं. ते कोणते कोणते ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे आता. तर अगोदर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, याला दोन संचांचा छेद असंही म्हणतात किंवा छेद संच. तर अगोदर आपण ते उदाहरण पाहू आणि मग मी वर डेफिनेशन लिहिलेली, व्याख्या लिहिलेली इंटरसेक्शन ऑफ टू सेटची, तिचा अर्थ समजून घेऊ. मी इथं हा ए सेट घेतला, याच्यातले एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 आणि बी सेट आहे 2 4 6 8 10. आता हे जे दोन्ही सेट आहे यांच्यापासून आपल्याला एक तिसरा सेट तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, ह्या दोन्हीमधले फक्त कॉमन एलिमेंट घ्यायचे. कोणते एलिमेंट? कॉमन, म्हणजे दोन्ही संचात असलेले एलिमेंट फक्त. आता 1 याच्यात नाही घ्यायचा नाही, 2 इथं पण इथं पण म्हणजे 2 घ्या. इथं 3 आहे याच्यात नाही, सोडून द्या. इथं 4 आहे, इथं 4 आहे. 5 बी मध्ये नाही, 6 बी मध्ये आहे, 6 घ्या. याच्यातले एलिमेंट संपले. आता याच्यात पाहण्याची गरज नाही, दोन्हीकडेही पाहिजे ते एलिमेंट. तर असं आपण ह्या दोन्हींचा कॉमन एलिमेंटचा सेट घेतला. याला काय म्हणतात? ह्या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन. आणि दोन सेट इथं आपण ए आणि बी हे दोन सेट घेतलेले आहे, यांचं इंटरसेक्शन या चिन्हाने दाखवतात. हे इंटरसेक्शनचं चिन्ह आहे, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आता आपण डेफिनेशन पाहू. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. ए आणि बी दोन सेट दिलेले आपल्याला आहे. दी सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स. ह्या इंटरसेक्शनमध्ये महत्त्वाचा शब्द काय? ऑल कॉमन एलिमेंट्स. हे अंडरलाईन केलेली आहे, त्या शब्दाकडे लक्ष द्या. दी सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड दी इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. जे ए अँड बी सेट दिलेले असेल किंवा कोणते सेट असेल त्यांच्यातले फक्त कॉमन एलिमेंट घ्यायचे, त्याला म्हणतात इंटरसेक्शन. आणि ते ह्या चिन्हाने दाखवायचं. आता आपण जर रूल मेथडने जर ह्या दोन सेटचं इंटरसेक्शन लिहायचं ठरवलं तर ते आपल्याला असंही दाखवता येईल रूल मेथडने. तर बघा काय इथं काय, ए इंटरसेक्शन बी. याला वाचायचं कसं? ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स कसं आहे आपला? हे एक्स आहे आपले, हे इंटरसेक्शन आहे. कशी घेतली आपण एक्स? तर एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे हे एलिमेंट्स एमध्ये पण आहे, बीमध्ये पण आहे, म्हणून एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. तर असं आपल्याला रूल मेथड लिहिता येईल. इट इज डिनोटेड ॲज ए इंटरसेक्शन बी. ह्या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन या चिन्हाने दाखवतात. आणि रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. ह्या जे इथं ब्लॅक बोर्ड लिहिल्या हे आपल्या पुस्तकात पण आपण तिथूनही लिहून घेऊ शकता. उदाहरण फक्त मनाने घेतलेलं आहे मी. आणि हे जे दोन सेटचं इंटरसेक्शन आपण इथं दाखवलं हे आपण वेन डायग्रामने पण दाखवू शकतो. बघा, हा एक सेट आहे ए, समजा हा ए सेट. ह्या दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजे यांचा काही पार्ट कॉमन येणार. हा बी सेट कॉमन एलिमेंट कोणते? 2 4 6. ते मी इथे लिहितो 2 4 6. आता ए मधले एलिमेंट कोणते? 1. इथं 1 घेतो. 2 ह्या ए मध्ये 2 आला. 3 इथं 3 घेतो. 4 ए मध्ये आला, इथं 5 घेतो. 6 आलेला आहे. आता बीचे एलिमेंट लिहू 2. इथं ह्या बी सेटमध्ये 2 आलेला आहे, 4 आलेला आहे, 6 आलेला आहे. 8 याच्यात नाही घ्यायचा कारण 8 एमध्ये नाही. हा भाग कसा आहे? हा
एवढा भाग कसा आहे तर ए मध्ये पण आहे बी मध्ये पण आहे 8 आणि 10. तर इथं हा जो भाग आहे हा एवढा भाग हा ए आणि बी ह्या दोन सेटचा इंटरसेक्शन आहे. ए इंटरसेक्शन बी हा पार्ट आहे. हे पण आपण काढून घेऊ शकता. ही सगळी माहिती लिहायची, आपण पुस्तकातून लिहू शकता, पण उदाहरण हे घ्यायचं, ही माहिती लिहायची. तर अशा प्रकारे दोन सेटचं इंटरसेक्शन काढतात. ऑपरेशन काय करायचं नेमकं, म्हणजे क्रिया काय करायची, नेमके कोणते एलिमेंट्स घ्यायचे ते डेफिनेशनवरून लक्षात ठेवायचं. आता पुढचं ऑपरेशन आपण पाहणार आहे डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट सेट्स यांना मराठीमध्ये विभक्त संच किंवा विभिन्न संच असे म्हणतात. विभिन्न संच. आता यांना विभिन्न संच का म्हणायचं ते आपण पुढं उदाहरण पाहू. अगोदर एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, ए सेट आहे, त्याच्यातले एलिमेंट आहे ए बी सी डी. बी सेट आहे, त्याच्यातले एलिमेंट आहे ई एफ जी एच. आता ह्या दोघांचं आपण इंटरसेक्शन घेऊ. इंटरसेक्शन आत्ता आपण पाहिलं. इंटरसेक्शन म्हणजे त्यांच्यातले कॉमन एलिमेंट लिहायचे फक्त. ए बघा, ए सेटमध्ये ए आहे, तो बी मध्ये नाही म्हणून घ्यायचा नाही. हा बी बी सेटमध्ये नाही. सी ह्या सी सेटमध्ये बी सेटमध्ये नाही. डी पण बी सेटमध्ये नाही, म्हणजे याच्यात काहीच कॉमन नाही. म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा एम्प्टी सेट आहे. आणि एम्प्टी सेट आपण फाय चिन्हांनी दाखवतो. मागच्या भागात सांगितलं होतं मी तुम्हाला, एकदा मागचा भाग पूर्ण वाचून काढायचा. तर थोडक्यात आपण हे जे इथं दोन सेट घेतले त्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी सेट आला, म्हणजे यांच्यात कॉमन काहीच नाही. म्हणजे हे दोन्ही सेट कसे वेगवेगळे, म्हणून यांना म्हणतात विभिन्न संच किंवा डिसजॉईंट सेट्स. आपण वेन डायग्रामने दाखवलं. समजा हा ए सेट, याच्यातली एलिमेंट आहे ए बी सी डी. आणि बी सेट घेताना आपल्याला यांच्यात कॉमन पोर्शन येणार नाही, कारण कॉमन काही नाही. हा बी सेट होईल, याच्यातले एलिमेंट ई एफ जी एच. हे जॉईंट होत नाही दोन्ही सेट, म्हणून यांना म्हणतात डिसजॉईंट सेट्स. जॉईंट होत नाही म्हणजे जुळत नाही. तर आपण डिसजॉईंट सेटची डेफिनेशन असे लिहू शकतो. डिसजॉईंट सेट्स if there is no any common element between the sets are called disjoint sets. ही डेफिनेशन आपल्या पुस्तकात नाही, पण आपण अशा प्रकारे लिहू शकतो. इफ देर इज नो एनी कॉमन एलिमेंट बिटवीन दी सेट्स. आपलं जे सेट दिले त्यांच्यात कॉमन एलिमेंट नसेल तर त्यांना काय म्हणायचं, डिसजॉईंट सेट्स. तर जसं इथं हे डिसजॉईंट सेटचं उदाहरण आहे. डिसजॉईंट सेट हेडिंग लिहिली की पहिली डेफिनेशन लिहा आणि मग त्याच्याखाली हे एक्झाम्पल लिहून घ्या. आपण दुसरं ऑपरेशन पाहिलं डिसजॉईंट सेट. पहिलं पाहिलं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आता आपल्याला तिसरं ऑपरेशन पाहायचं आहे. ऑपरेशन म्हणजे काय, संचावरील क्रिया. जशा संख्यावर क्रिया करतात, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराच्या,
तसे संचावर सुद्धा करता येतात. ते कोणत्या कोणत्या क्रिया करतात येतात ते आपण पाहू लागलो. युनियन ऑफ टू सेट्स, दोन सेटचं युनियन. The set of all elements, the set of all elements of given sets is called union of two sets. Union of sets क्या union of two sets. Union of sets is denoted by बघा युनियन दोन सेटमधलं युनियन या चिन्हाने दाखवतात. आपण आत्ता पाहिलं इंटरसेक्शन या असं उलट्या चिन्हाने दाखवतात. युनियन हा यू काढलेला आहे म्हणजे युनियन. दोन सेटचं युनियन असलं त्यांच्यात हे चिन्ह टाकायचं. काय युनियन तर सेट ऑफ ऑल एलिमेंट्स. आता हे समजण्यासाठी आपण अगोदर उदाहरण घेऊ म्हणजे युनियन काय ते आपल्या लक्षात येईल. बघा एक ए सेट आहे, त्याच्यातले इलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7. एक बी सेट आहे, त्याच्यातले इलिमेंट आहे 5 6 8 9 10. तर ह्या दोन्ही सेटचं आपल्याला युनियन घ्यायचं. मग इथं ए सेट लिहायचा आणि हा बी सेट यांचं युनियन घ्यायचं म्हणून मध्ये हे चिन्ह टाकायचं युनियन बी इन कर्ली ब्रॅकेट. अगोदर ऑपरेशन कसं करायचं, कोणत्या चिन्ह असलं तर काय ऑपरेशन करायचं लक्षात घ्या. याच्या अगोदर हे चिन्ह आपण उलट काढलं होतं तेव्हा फक्त कॉमन इलिमेंट घेतले होते. आता इथं काय करणे पहा, अगोदर काय करायचं ए मधले सर्व इलिमेंट लिहायचे. ए पहिला याचे सर्व इलिमेंट लिहा 1 2 3 4 5 6 7. आणि आता याच्यातच बीचे सर्व इलिमेंट लिहा. पहिलं 5 पण 5 आपण इथं घेतला परत घ्यायचा नाही. 6 इथं लिहिला. नंतर 8 नाही याच्यात घ्या. 9 घ्या. हा 10 घ्या. म्हणजे इथं काय केलं आपण ए आणि बी मधले सर्व इलिमेंट घेतले. दी सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ गिवन सेट्स. आपल्याला हे दिलेले दोन संच होते त्यांचे आपण सर्व एलिमेंट घेतले म्हणजे ऑल एलिमेंट घेतले, सर्व घटक घेतले. असा जर सेट असेल तर याला काय म्हणतात युनियन ऑफ टू सेट्स. तर हा हे दोन्ही संचांचं युनियन आहे. आपण रूल मेथडने असे दाखवू शकतो ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट. हे युनियन आहे, यांना आपण वाय म्हटलं ह्या इलिमेंट्सना. कसे वाय तर हे इलिमेंट एक तर ह्या सेटमध्ये तरी किंवा ह्या सेटमध्ये तरी वाय बिलॉंग्स टू ए ऑर वाय बिलॉंग्स टू बी. आणि आपण इंटरसेक्शन पण रूल मेथडने लिहिलेलं आहे, युनियन हे रूल मेथडने लिहिलं. या दोन्ही रूल मेथडने जे दोन्ही सेट लिहिले यांच्यात काय फरक आहे तो पहा. तर अशा प्रकारे दोन सेटचं युनियन काढतात. आपण जर हे युनियन वेन डायग्रामने दाखवायचं ठरवलं तर आपल्याला असं दाखवता येईल. समजा हा ए सेट, हा बी सेट, त्याच्यामध्ये
हा एवढा कॉमन भाग आहे. कॉमन एलिमेंट आपण इथं लिहू अगोदर कोणते ते 5 6 5 6 राहिलेले एलिमेंट याचे इकडे घ्यायचे की ह्या कॉमन भागात लिहायचे नाही. आता 1 2 3 4 5 6 आले यामध्ये, राहिला 7 इकडे घ्यायचा. आता बीचे एलिमेंट घ्यायचे. पहिलं 5 बी सर्कलमध्ये 5 आणि 6 दोन्ही आले, राहिला 8 ते याच्या ह्या कॉमन पार्टमध्ये घ्यायचे आणि इकडे घ्यायचे 8 9 10. तर हा जो पूर्ण भाग आहे हे ए युनियन बी आहे. ए युनियन बी. इंटरसेक्शन म्हणजे फक्त एवढा भाग आणि युनियन म्हटलं तर हा भाग आणि हा भाग, तिन्ही भाग याचं युनियन. आता आपल्याला लास्ट कन्सेप्ट पाहायचा आहे. नंबर ऑफ elements in a set. म्हणजे संचातील घटकांची संख्या. संचात किती घटक आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. बघा एक ए सेट आहे, त्याच्यात घटक आहे ए ई आय ओ यू. घटक म्हणजे एलिमेंट्स. एलिमेंट्स आहे ए सेटमध्ये. हे किती एलिमेंट आहे, 1 2 3 4 5. म्हणजे इन सेट ए number of elements are 5. ते कोणते एलिमेंट ते नाही, पण ते किती आहे तर 5 आहे. हाऊ मेनी एलिमेंट्स आर इन सेट ए, देर आर 5 एलिमेंट्स इन सेट ए. नंबर ऑफ एलिमेंट्स. मग ते दाखवायचं कसं, सिम्बॉलिकली it is denoted as n of a equal to, म्हणजे हा जो सेट दिला असेल ए सेट तो ब्रॅकेटमध्ये लिहायचा. त्याच्यात एलिमेंट एन म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इक्वल टू किती ते 5. तर मी जे वरचं सेंटेन्स लिहिलं इन सेट ए नंबर ऑफ एलिमेंट्स आर 5, ते शॉर्टकट एवढंच लिहायचं, एन ऑफ ए इक्वल टू 5. तर हे एक्झाम्पल हा पूर्ण कन्सेप्ट आणि सर्व लिहून घ्या. त्याच्यानंतर असे आपल्याला एकापेक्षा जास्त सेट दिले असेल, आपण युनियन पाहिलं, इंटरसेक्शन पाहिलं, यांच्यात काही रिलेशन आहे का त्यांच्या संख्यामध्ये, ते आपल्याला पाहायचं आहे. number of elements in union and
intersection of sets. बघा ए सेट आहे, त्याच्यात एलिमेंट्स आहे ए बी सी डी ई एफ. म्हणजे ए सेटमध्ये किती एलिमेंट आहे, देअरफॉर एन ऑफ ए इक्वल टू कोणती एलिमेंट आहे ते न पाहता किती एलिमेंट हे आपल्याला फक्त मोजायचं आहे. 1 2 3 4 5 6 एन ऑफ ए इक्वल टू 6. त्याच्यानंतर एक बी सेट आहे, त्याच्यातले एलिमेंट आहे ई एफ जी एच आय जे. म्हणजे या बी सेटमध्ये किती एलिमेंट आहे, एक थोडंसं आपण वाढू. आय जे आणि के. तर त्याच्यात किती एलिमेंट आहे, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे एन ऑफ बी इक्वल टू 7. आता आपण ए आणि बी सेटचा अगोदर युनियन काढू. युनियन ऑफ द सेट्स ए अँड बी. युनियन म्हणजे काय करायचं, अगोदर ए मधले सर्व एलिमेंट लिहायचे. व्हॉट इज युनियन ऑफ टू सेट्स? युनियन ऑफ टू सेट्स मीन्स नंबर ऑफ ऑल एलिमेंट्स. दोन्ही सेटमधले सगळे एलिमेंट घ्यायचे. म्हणजे अगोदर ए मधले सर्व लिहा, ए बी सी डी ई एफ. हे ए मधले ए सेटमधले एलिमेंट झाले. आता बी मधले लिहा पुढं. युनियन हे चिन्ह असलं की दोन्ही सेटमधले सगळे एलिमेंट लिहायचे युनियनमध्ये. ई घ्या, पण ई लिहिलेला आहे. एफ घ्या, लिहिलेला आहे. उरले काय, जी एच आय जे के. हा ए आणि बी सेटचं युनियन आहे. मग याच्यामध्ये एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू, म्हणजे या युनियन सेटमध्ये किती एलिमेंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 एलिमेंट आहे. आता आपण ह्या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन काढू. ए इंटरसेक्शन बी इक्वल टू, आणि इंटरसेक्शन म्हणजे काय, सेट ऑफ कॉमन एलिमेंट. शॉर्टकट शब्द लक्षात ठेवायचा. युनियन म्हणजे सेट ऑफ ऑल एलिमेंट्स, म्हणजे ऑल एलिमेंट घ्यायचे, सगळे एलिमेंट घ्यायचे. आणि इंटरसेक्शन म्हटलं की कॉमन एलिमेंट, म्हणजे दोन्हीत असणारे एलिमेंट घ्यायचे फक्त. या दोन्ही सेटमध्ये कोणते एलिमेंट्स कॉमन आहे, ई आणि एफ. हे दोन्ही एलिमेंट कॉमन आहे, ई कॉमा एफ. पहा, आणि देअरफॉर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू किती झाले ते एलिमेंट 2. तर आपण दोन सेट घेतले होते ए आणि बी. त्यांच्यात एमध्ये 6 एलिमेंट आहे, बीमध्ये 7 एलिमेंट आहे. त्यांच्या युनियनमध्ये 11 एलिमेंट आहे. त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये 2 एलिमेंट्स आहे. आता याच्यात काही रिलेशन आहे का ते आपण शोधू. तर आपण पहिलं एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी करू. म्हणजे ए आणि बीमध्ये टोटल किती एलिमेंट ते घेऊ लागलो आपण. तर एमध्ये 6 एलिमेंट आहे, बीमध्ये 7 एलिमेंट आहे. 6 + 7 किती झाले, 13. आता आपण जर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, याच्यात 13 एलिमेंट आहे, त्या 13 मधून आपण 2 काढू. तर 13 मधून 2 की गेले किती राहतात, 11. म्हणजे आपल्याला 2 म्हणजे काय, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचं आहे. एन ऑफ ए मध्ये 6 एलिमेंट आहे, बी मध्ये 7 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, याच्यात 2 एलिमेंट आहे, इक्वल टू हे 13 झाले. 13 मधून 2 गेले 11. आणि 11 कशात एलिमेंट आहे, युनियनमध्ये. म्हणजे आपल्याला काय मिळालं, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी
ए इंटरसेक्शन बी ही सगळी किंमत किती आहे 11. आणि हे 11 म्हणजे काय, एन ऑफ ए युनियन बी. आपण सोयीसाठी याला असं लिहू, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी इक्वल टू, हे घेतलं आपण इकडे एन ऑफ एक, आपण उलट लिहू, थोडं पाठ करायला सोपं देईल. एन ऑफ ए युनियन बी हे मी जे राईटला आहे ते लेफ्टला लिहिलं, इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हेच मी खाली लिहिलं, फक्त साईड चेंज केल्या. तर आपल्याला 2 सेट दिले असेल, त्यांचं युनियन काढलं, इंटरसेक्शन काढलं, त्यांच्यात किती एलिमेंट आहे, त्यांच्यात काय रिलेशन आहे ते ह्या सूत्रावरून मिळतं. हा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स, त्यांचं हे रिलेशन आहे किंवा त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो ह्या सूत्रात मिळतो. तर आपण बाकी हे हेडिंग टाकून हे आपल्या माहितीसाठी लिहून घेतलं तरी हरकत नाही, पण आपल्या लक्षात हे फक्त चौकटीतलं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ही जी सर्व माहिती पाहिली, याच्यावर पुढं लास्ट प्रॅक्टिस सेट 1.4 आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. पण आपलं प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं एक 5वं उदाहरण राहिलं होतं, ते मी तुम्हाला इथं सांगतो. आपण पुस्तकातून प्रश्न लिहून घ्यायचा, मी फक्त उत्तर इथं लिहिणार आहे, कारण उत्तर छोटं आहे, प्रश्न खूप मोठा आहे, म्हणून आपण मागे ठेवलं होतं. 5वं उदाहरण काय दिलं, राईट दी सबसेट रिलेशन बिटवीन दी सेट्स. आपल्याला इथं काही सेट्स दिलेले आहेत, त्यांचं आपल्याला सबसेट रिलेशन लिहायचं आहे. आपण सबसेटची डेफिनेशन पाहिली. पहिला पी सेट आहे. काय पी इज दी सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. म्हणजे पी हा कशा संच आहे, तर पुणे शहरात राहणाऱ्या लोकांचा संच. पुणेमध्ये जे लोक राहतात त्या सेटला काय नाव दिलं, पी. एम इज दी सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे राज्य आहे, त्या राज्यामध्ये अनेक गावं अनेक शहर आहे, ते सगळ्याचा जो संच आहे तिथं राहणाऱ्या लोकांचा. रेसिडेंट्स म्हणजे काय, रहिवाशी, त्या रहिवाशांचा जो संच आहे त्याला एम नाव दिलेलं आहे. आय इज दी सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. इंदोर हे शहर आहे, त्या शहरात राहणारे जे रहिवाशी आहे किंवा जे नागरिक आहे, लोक आहेत, त्यांच्या सेटला आय नाव दिलेलं आहे. बी इज दी सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. भारतात राहणाऱ्या सर्व रहिवाशांच्या संचाला बी नाव दिलेलं आहे. एच इज दी सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात राहणारे जे सर्व लोक आहेत त्यांना एच नाव दिलं. आणि आता यांच्यामध्ये आपल्याला सबसेट रिलेशन लिहायचं आहे. बघा, पहिला पी सेट आहे, कशाचा आहे तो, पुण्यात राहणारे लोक. पुणे कुठे आहे, महाराष्ट्र राज्यात, म्हणजे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत, त्याच्यात पुण्यातले आले, म्हणजे पी काय, महाराष्ट्राचा सबसेट आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, एच. पी इज अ सबसेट ऑफ एच. आणि महाराष्ट्र भारतात येतो, भारतात अनेक राज्य, त्यापैकी महाराष्ट्र येते. म्हणजे जेवढे भारतात लोक राहतात, अर्थात महाराष्ट्रात राहणारे भारतात राहतातच, म्हणजे महाराष्ट्र हा भारताचा सबसेट आहे. म्हणजेच पुणे पण महाराष्ट्राचा भारताचा सबसेट झाला. पी इज अ सबसेट ऑफ इंडिया. इंडिया या सेटला काय नाव दिलेलं आहे, बी. बी म्हणजे भारत या. नंतर आपण एमचा विचार करू. एम कशाचा सेट आहे, रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यात राहणारे लोक. आता त्या राज्यात अनेक शहरं गावं आहे, पण हे सगळे भारतात आहे, म्हणजे एम इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे एम इज अ सबसेट ऑफ इंडिया.
भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्यापैकी मध्य प्रदेशही आहे. म्हणजे मध्य प्रदेशचे लोक ऑटोमॅटिक भारतात आले, म्हणून एम काय झाला, बीचा सबसेट झाला. आता आयबद्दल, आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. इंदोर शहरात राहणारे लोक. आता इंदोर कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे आय मध्य प्रदेशचा सबसेट झाला. मध्य प्रदेशला यम नाव दिलेलं आहे. आय इज अ सबसेट ऑफ यम. आणि आय भारतात पण आलाच ऑटोमॅटिकली, म्हणजे आय इज अ सबसेट ऑफ बी. त्याच्यानंतर बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. आता बी भारत हा जगाचा भाग, तो कुणाचा सबसेट होणार? एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. एच महाराष्ट्रात राहणार लोक, म्हणजे ते भारताचे उपसंच आहेत, सबसेट आहे. एच इज अ सबसेट ऑफ बी. तर हे आपल्याला जे सेट दिले त्यांच्यामध्ये सबसेट रिलेशन मिळते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर खाली दुसरा प्रश्न विचारला, वी सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबोव सेट्स. या सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट कोणता आहे? युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच. मागे डेफिनेशन आपण पाहिलं की ज्याचे सगळे सबसेट होतात त्याला काय म्हणतात? युनिव्हर्सल सेट. तर आपल्याला माहिती आहे की हे सगळे पुणे, इंदोर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश हे सगळे भारतात येतात. म्हणजे भारतात हे सगळे येतात, म्हणून भारत काय झालं? युनिव्हर्सल सेट. भारत म्हणजे काय? बी. बी इज दी युनिव्हर्सल सेट. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि याच्यातला 6वा 7वा प्रश्न कट झालेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 घेऊ, पण तो समजण्यासाठी अगोदर आज आपण या व्हिडिओत जी माहिती कन्सेप्ट पाहिली, ऑपरेशन ऑन सेट्स. कोणतं ऑपरेशन असलं म्हणजे नेमकी काय क्रिया करायची ते चांगलं पाहून घ्या. व्हिडिओ परत पाहून क्रिया नीट समजून घ्या. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पाहू.